सदरची वेब सिरीज ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करण्यात आली आहे. यातील व्यक्तिरेखा, कथा, संवाद किंवा प्रसंग यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या जीवनाशी, घटनांशी किंवा परिस्थितींशी कोणताही संबंध नाही. या वेब सिरीजद्वारे कोणत्याही संस्था, समाज, वर्ग किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तसे काही साम्य आढळल्यास तो पूर्णतः योगायोग समजावा. आय काय रे? ए नाश्ता आण पटकन. जाय जरा ना वैरण आणली पाहिजे. कालपासून परत मी वैरण नाही. कालचा दिवस गेला असाच. आप्पा 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 अहो काय ओळखता एवढं? तू लवकर जा आणि पटकन ये, आपल्याला बाहेर जायचं आहे. आहे या आप्पाने कसली मोहीम आखली काय मला तरी कळू दे. अरे काय नाही रे, तुझी ती लग्नाची पत्रिका? हा आप्पा झालं का सुरू परत? 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय इथे लग्नाचा विषय जरा थांबवा. आपल्या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण होऊ दे. आपल्या विहिरीवर कर्ज आहे, घरावर कर्ज आहे. आणि माझं काही एवढं वय झालंय वय लगेच कशाला लगेच लग्नाला मागं लागताय? अरे बाबा, पत्रिका दाखवली की झालं का लगेच तुझं? हा अरे पै पावलं हिंडून हिंडून माझं पाय पाक थकलं जिजलं. हा पुरी त्यात असल्या शिकलेल्या पुरीचा बाप तो तर वर चढून बसतो या, आणि तुझं हे असं. आप्पा तेव्हा काय यागळा होता. आता पुरी पण शिकले त्यांच्या पण काहीतरी इच्छा अपेक्षा असते का नाही? अरे बाबा, आमच्या काळात असलं काय नव्हतं. आई बापानं पोरगी दाखवायची आणि आम्ही पसंत करायची. काय आमचं वाईट आहे? लग्न झाले सुखात आनंदात आहे ना? अहो पण ते तुमचं झालं आप्पा. माझा काही विचार कराल का नाही? 100 जबाबदाऱ्या माझ्या मागायच्या. त्यात तुमच्या दोघांचं दवाखान्याचं बघायला लागतंय, घेणं देणं बघायला लागतंय, आणि त्यात ही लग्नाची टांगती तलवार. नको बाबा. होय रे बाळा, आम्हाला बी काळजी वाटते ना तुझी. आणि जसं वय वाढेल तशी लोक नावं ठेवते ती. आणि बघ, योग्य वयात लग्न झालेलं बरं असतं बाबा. चालू दे तुमचं, उद्या तुमच्या मनाचं. मी येतो वैरण घेऊन. अरे दाद्या लवकर ये. काही पोरगा आहे, चहा सुद्धा पिला नाही का नाश्ता बी केला नाही. होय ग शाले, काल लयच नटून आलेलीस. ए असं काय चिडवतीस? तुला असं नाही का वाटत काल लय चिटकत होतीस म्हणून? कुणाला ग? कुणाला म्हणजे आम्हाला काय कळतच नाही.
अंजे गप्ती का आता तसलं काय बी नाही आमचं. आमचं म्हणजे कुणाचं ग? अंजे चल गप. कुणाचं नाही, चल आता. ए शाले, तुला नीट चाला येत नाही वे? रस्ता बिस्ता इकत घेतला काय तू? आता ही सायकल होती म्हणून बरं, आणि गाडी असती तर. ए शाले काय रे शाले? माझं नाव शाला काय? नीट नाव घ्यायचं. आणि तुला नीट सायकल चालवता येत नाही का? लागलं असतं की मला, आणि वरनं मलाच बोल. हो माग हे का माहिती मला. जा की मग, तुला कुणी अडवलंय? होय का अंजे? ही माझा राडवं गेल्यावर काय करते ती का? काय नाही, 5 पावलं मागं जाते ते. होय. बरं येऊ का अंजली? कसले येडपट आहे ग? आणि तू काही नुसती मठ्ठ्यासारखी बघत उभी राहिलीयस. तो माझा एवढा अपमान करून गेला तरी. अपमान करून गेला म्हणजे पडला असता की बिचारा. तुला लईच काळजी आहे ग त्याची. काळजी म्हणजे तू काय एवढी जळतेस मग? मगाशी तर म्हणलीस की आमचं काय नाही म्हणून. आमचं काही नाहीयेच. चल आता. चल मग आता, उशीर होतोय. बापूराव, अरे रात्री काय बघितलं का तू? नाही रे, तू काय बघितलंस का? अरे असं नका. ऐका, शालू रात्री शंकराला अशी चिकाटली होती. जणू काय वाटत होतं त्यांचंच लगीन नाही. बरं का, हा, आता शंकराची स्त्री साधा हा. लई बेनवाडा आहे बरं का. हा. होय बापराव, हा. त्याला काय म्हणू नका बरं का. हो 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 ते आहे रागीट. हो. तुम्हाला मी माहित आहे, त्याला जर कळलं का नाही ते तांडव करेल. शंकर्या, होय शंकर्या, अरे इकडे कुठे निघालायस? आलो आलो. 100 वर्ष आयुष्य लागा याला. बघ की हा. अरे कुठे निघालायस तू? अरे निघाली रानात. काल तुळशीच्या लग्नामुळे अजिबात वेळच भेटला नाही. अरे म्हशीला वैरण नाही, कालचा दिवस गेला लग्नातच. आणि आप्पा पण पाण्यावर होतं रे दिवसभर. होय ना, त्याला कसा वेळ असणार आहे. म्हणजे नव, काल तू सलून मध्ये होतास ना? केस वळण्यात इतका गुतला होतास की तुझ्या मशीनीच उपोषण केला असेल. आणि तुझ्या म्हशीला वैरण नाही लागा, मग आमची म्हस काय लागा अंबानीनं दत्त घेतले वैरण. मला मी पण येतो की लागा तुझ्या बरोबर. अरे मग चल की, तुला का मी नको म्हणलंय वे. बर अण्णा येऊ का मी? या, या. होय पिन्या, या, या. बापराव, येतो वैरण घेऊन. बरं बरं. हा? वैरण घेऊन ये रे. सूर्या, लवकर लवकर लागा वजन बांधूया. टाक की.
वैताग आला बघ पुऱ्या. शंकर्या, बोल की सर. अरे काय झालंय तुला? असं तोंड पडलंय. मगापासून बघतोय मी. आज लय नाराज दिसतोय सर. काय आहे नेमकं, काय झालंय? काय नाही रे सूर्या, घरच्यांनी बघ माझ्या असतात थ बघायला सुरुवात केली. त्याचं टेन्शन आले बघ. काय बोलतोयस? अरे मग चांगलं नाही विला का? लका वयात तुझं लग्न करते ती घरातली, ही तर लका चांगलीच गोष्ट आहे. हे तर लका आमच्या घरातली आम्हाला विचाराने बी झाली ती. तुला निदान विचारते ती तरी. बरोबर आहे रे तुझं, पण ही जबाबदारी जड वाटते रे. कधी कधी वाटतं की मी तयार नाही अजून. मनावर वजन ठेवल्यागत होते बघ. अरे काय बघितलं की लगेच लग्न होणार आहे का सांग बरं? आणि बघ कसं आहे माहिती का, जोपर्यंत तुला एखादी पोरगी पसंत पडत नाही तोपर्यंत तू तरी कशाला हो म्हणतोयस? त्यात टेन्शन काय घ्यायचं का? बरोबर आहे तुझं. मीच उगाच मनातली मनात काळजी करत बसतो बघ. असं वाटतं की माझं सुख, माझं आयुष्य कुठल्या तरी एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. हे बघ काळजी करू नको शंकर्या. लका तू एवढा लगा कष्टाळू आहेस, मेहनती आहेस. हा, तुझ्या लगा चांगुलपणाला ओळखणारी एखादी तरी पोरगी आपल्याला मिळेलच की. आणि ती 100% भेटेल बघ. असं विचार करत बसू नकोस. असं विचार करत बसलास का नाही की मन थकून जातं र. खरं आहे दोस्ता, तू बोललास की लय बरं वाटतं बघ. असं आहे की नाही? मग आता आपलं काम संपवूया आणि असलं लगा डोक्यातनं काढ तू. चल जायचं आपल्याला घरी. चल किती देऊ लागा. चल. तुला का टेन्शन घेतोस बिन कामा? जरा थांब, सायकल सरळ करू दे. येऊ दे. नीट ठेव. बसले का? चल चल. जाऊया का? लका काल का तुळशी मग काय तर दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी लय मजा.